नमस्कार. जळगाव शहराची लोकसंख्या आणि विस्तार वाढतोय. त्याच्यामुळे शहरातील नागरिकांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा, दिल्या जाणाऱ्या नागरी सुविधा यांची देखील व्याप्ती वाढली आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला जळगाव शहर मनपाच्या अंतर्गत कर्मचारी वृंद असतील, तंत्रज्ञ अधिकारी असतील, अशा अतिरिक्त स्टाफची आवश्यकता आहे आणि नवीन मंजूर झालेल्या आकृतीबंधाप्रमाणे जवळपास 700 कर्मचारी जे आहेत ते असे भरले जाण्याची शक्यता आहे. परंतु हे सगळं करताना आजमितीचा आपण विचार जर केला तर जळगाव शहर मनपाचा निवृत्ती वेतन, शिक्षण मंडळाचं वेतन, वीज देयके आणि साफसफाई याचा दर महिन्याचा खर्च 18.70 कोटी आहे आणि 700 कर्मचारी जर आपण भरले तर पुन्हा 4.27 कोटीने तो वाढेल. म्हणजे दर महिन्याला 23 कोटी अर्थात वार्षिक 276 कोटी रुपये जळगाव शहर मनपाला या अनिवार्य गोष्टींसाठी लागणार आहेत. आज सर्व दृष्टीने जर आपण विचार केला तर जळगाव शहराचं उत्पन्न जे आहे ते GST अनुदान वगळलं तर तेवढं नाही आहे. तर त्या दृष्टीने मालमत्ता कर असेल, भाडे कराराचं नूतनीकरण असेल, याच्यातनं मिळणारी जी अमाऊंट आहे त्याला काहीतरी मर्यादा आहेत आणि म्हणून GSTचं जे अनुदान आहे 2024-25 या वर्षामध्ये आपल्याला 172 कोटी मिळालं आणि 25-26 या वर्षामध्ये 190 कोटी मिळालं. परंतु देशामध्ये 1 जुलै 2017 रोजी GSTचा कायदा लागू झाला. त्यावेळी LBT असेल, ऑक्ट्रा असेल, हे सर्व कर रद्द करून स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांना राज्य सरकारने GST अनुदान दिलं. या GST अनुदानाची रक्कम जी आहे ती बेस रेट ठरवण्यासाठी त्यांनी 2015-16 आणि 16-17 या वर्षामध्ये महसुली उत्पन्नाची जी अमाऊंट आहे ती गृहीत धरली. जर आपण त्याचा विचार केला मागच्या 10 वर्षाचा तर 2008-9 साली जळगाव शहर मनपाचं जकातीद्वारे 53 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न होतं. 2009-10 रोजी ते 9-10 या वर्षामध्ये ते 14% वाढून 61 कोटी झालं आणि अशाच प्रकारे जकात जर सुरू राहिली असती तर दर वर्षाच्या 13 ते 15% वाढीप्रमाणे 2008च्या ॲक्च्युअल उत्पन्नापासून जर काउंट केलं तर आज मितीला ते 497 कोटी असतं. दुर्दैवाने काय झालं की 2015-16 आणि 16-17 या वर्षामध्ये सरकारची अभय योजना आली आणि देशामध्ये GST लागू होण्याच्या चाहूल लागली. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कराची वसुली व्यवस्थित होऊ शकली नाही व्यापाऱ्यांकडनं. म्हणून जळगाव शहर मनपाची जी वसुली होती 2015-16ला ती 36 कोटीच्या आसपास होती आणि साधारणतः 16-17 या वर्षामध्ये जर आपण त्याचा विचार केला तर ती फक्त 16 कोटी होती. तर हे 2 वर्षामध्ये GST आणि सरकारच्या अभय योजना या 2-3 गोष्टींमुळे मनपाचं, जळगाव शहर मनपाचं उत्पन्न जे आहे महसुली उत्पन्न ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या याच्यामुळे कमी झालं आणि ते कमी झाल्यामुळे त्याला बेस रेट मानल्यामुळे जळगाव शहर मनपाला जे 17-18 साली GSTचं अनुदान मिळायला लागलं ते 111 कोटी मिळायला लागलं. समजा 2016-17पर्यंत ऑक्ट्रा 2008चं जर आपण 53 कोटी उत्पन्न गृहीत धरलं आणि दरवर्षी 13 ते 15% वाढ धरली तर 16-17 साली आपल्याला 162 कोटी उत्पन्न असतं आणि 162 कोटी जर GST 2016-17ला आपण गृहीत धरला असता GSTद्वारे मिळणारं उत्पन्न तर त्याचा देखील आपण जर विचार केला तर तेही उत्पन्न आज 2024-25ला 497 कोटी गेलं असतं. परंतु आपल्याला ते 172 कोटी मिळालं. तर एकंदरीतरित्या जळगाव शहर मनपाच्या महापौर, उपमहापौर, स्टँडिंगचे चेअरमन, सर्व शिवसेना भाजप युतीचे सगळे पदाधिकारी आणि त्याचबरोबर शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या सगळ्यांच्या सोबत आम्ही आमचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे हे साकडं घालणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊन राज्य सरकारकडे GSTचं अनुदान जळगाव शहर मनपाचं याचं पुनर्निर्धारण करून एक वाढीव अमाऊंट मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमचे नेते आदरणीय गिरीशभाऊंच्या कानावर ही गोष्ट आम्ही टाकली घाईघाईत. तर ते टाकल्यानंतर ते अतिशय सकारात्मक प्रतिसाद त्यांचा होता. आदरणीय मामांशी पण चर्चा करून पुढची पावलं जी आहेत ती आम्ही उचलण्याचा प्रयत्न करू आणि साधारणतः कालच्या परवाची जी महासभा झाली त्या महासभेमध्ये याला अनुसरून मी एक प्रश्न विचारला होता प्रशासनाला आणि त्या प्रश्नाला अनुसरून जी माहिती प्रशासनाने उपलब्ध करून दिली त्या आकडेवारीच्या आधारे मी आपल्याला ही माहिती दिली आहे. तर एकंदरीतरित्या GSTचं अनुदान जे आहे ते कॅल्क्युलेट जर केलं तर 497 कोटी अपेक्षित आहे किंवा आपण मानतोय 15%ने जास्ती नाही. सरकारने थोडंफार कमी जास्त जरी केलं तरी एक भरीव त्याच्यातनं वाढ होण्याची शक्यता दाट आहे आणि म्हणून हे प्रयत्न करण्यासाठी आम्ही शहराची सर्व मनपाचे पदाधिकारी आदरणीय राजूमामा यांच्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून आम्ही आदरणीय गिरीश भाऊंच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांकडे ही गोष्ट घेऊन जाणार आहोत. काय होतं आहे की आपल्या मनपाचे जे अनिवार्य खर्च आहेत त्याच्यातच आलेलं उत्पन्न पुरेसं नाही आहे. तर मग नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत
आमचे नगरसेवक बंधू भगिनी वॉर्डात त्यांना पण वाटतं नागरिकांच्या काही समस्या असतात ते सोल्युशन करण्यासाठी स्थानिक मनपाचा फंडच जर उरतच नाही या सगळ्या अनिवार्य गोष्टी झाल्यानंतर, तर त्यामुळे बंधन आलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही सगळेजण सामूहिक प्रयत्न पुढच्या काळामध्ये करणार आहोत.